बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मांडवे या गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक 4 एप्रिल रोजी मांडवे गावामध्ये संपन्न होते। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आले आणि मैदानाची बक्षिसाची रचना कशी असणार आहे, नियम अटी कशा असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्ते। नमस्कार। आपलं नाव दादा? आम्ही जय हनुमान यात्रा कमिटी मांडवे तालुका खटाव। मी खजिनदार, माझ्यासोबत हे सचिव विश्वास ढोले आणि अध्यक्ष सोमनाथ खाडे व सर्व बैलगाडा ठिकाणी कमिटी उपस्थित आहे। बरं दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान किती तारखेला संपन्न होते आणि कुठे संपन्न होते? तर आपलं हे एक आदत एक बैल मैदान आहे। हे मैदान यात्रा कमिटी मांडवे तर्फे दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 8 वाजता आपण मांडवे तडवे रोड या ठिकाणी हे मैदान आयोजित केलेलं आहे। बरं दादा, हे कितवं पर्व आहे? हे पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आहे। बरं, आणि पहिल्यांदाच या फाटीवरती मैदान होते का? या फाटीवर पहिल्यांदाच मैदान हे चालू असून अत्यंत छान अशी फाटी या ठिकाणी यात्रा कमिटी तर्फे तयार करण्यात आली। संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी करण्यात आली का? यस, तर साधारणतः पशुसंवर्धन, सर्कल विभाग, गव्हर्नमेंटच्या सर्व खात्याकडून या मैदानाची पाहणी करून परमिशन दिलेली आहे। बरं, परवानगी कधी पाहायला मिळेल दादा? परवानगी आपल्याला सायंकाळपर्यंत पाहायला मिळेल। बरं दादा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार संपन्न होईल का? 100% हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्याप्रमाणे गव्हर्नमेंटचे जे ऍक्ट आहेत त्या सर्व नियमानुसारच हे मैदान संपन्न होणार आहे। आपण सर्व ते फॉलो करणार आहोत। बरं दादा, मैदानाची बक्षिसाची रचना प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। साधारणतः हे मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी आपण 51,000 रुपये ठेवलेलं आहे। त्यानंतर 31,000 रुपये द्वितीय, 21,000 रुपये तृतीय, 11,000 रुपये चतुर्थ, 7,000 रुपये पंचम व यानंतर 6वं आणि 7वं 5,000 रुपये अशा प्रकारची बक्षिसे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। प्रवेश फी किती आहे? या मैदानासाठी प्रवेश फी आपण या ठिकाणी 600 रुपये ठेवलेले आहे। क्वार्टर फायनलचं नियोजन आहे का? यस, क्वार्टर फायनल मध्ये आपण या ठिकाणी एकूण 7 बक्षिसे ठेवलेले आहेत। 2,000 रुपये प्रति बक्षिसानुसार आपण 7 बक्षिसे या ठिकाणी क्वार्टर फायनल। बरं, या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? साधारणतः ह्या मैदानाचे लॉट 3 एप्रिल रोजी सायंकाळी आपण 7च्या दरम्यान या मैदानाचे लाईव्ह लॉट काढणार आहे। ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो, मंडळी, मांडवे हे गाव खटाव तालुक्यातील एक अत्यंत छान असं गाव असून या गावाला बैलगाडा मैदानाची जुनी परंपरा आहे। पाठीमागे आपण 20 ते 25 वर्ष सलग हे मैदान घेत होतो। मध्यंतरी लॉकडाऊन आणि परमिशनच्या बंदीनंतर हे मैदान चालू झालं नव्हतं, परंतु आता पुन्हा नवीन जोशानं सर्व यात्रा कमिटीचे सहकारी बैलगाडा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं आपण पुन्हा एकदा छान असं हे मैदान आयोजित केलेलं आहे। तरी आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घ्या आणि मैदानाची शोभा वाढवावी व अत्यंत छान अशा बक्षिसांचा अवश्य लाभ घ्यावा। दादा, ह्या मैदानाकडे यायचं म्हटलं तर कुठून कसे रस्ते? साधारणतः आपलं हे मांडवे गाव हे वडूज दहिवडी रोडला लागून आहे। या मैदानाला यासाठी 2 पर्याय आहेत। एक, वडूजवरून दहिवडी रस्त्याने मांडवे येथे या, मांडवेमधून तडवे रोडला या आणि मैदान रोडच्या शेजारीच आहे। दुसरा, या ठिकाणी दहिवडी ते विटा हा रोड आहे, दहिवडी मायनी रोड। या मायनी रोड लगत एक तडवळे नावाचं गाव आहे। तडवळे गावातून तुम्ही राईट टर्न मारला की मांडवे रोड येतो। मांडवे रोडलाच हे मैदान लागून आहे, तडवळे मांडवे रोड। चालतंय, धन्यवाद दादा। नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या। माझं नाव विक्रम संभाजी खाडे, गाव मांडवी, तालुका खटाव, जिल्हा सातारा। बरं दादा, काय सांगाल? मांडवे गावामध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय आणि जवळपास एक बंदीनंतर आता पुन्हा मैदान तुम्ही चालू केलंय, तर जुना इतिहास काय सांगाल? कशी मैदान व्हायची पूर्वी मांडवे गावामध्ये? पूर्वी मांडवे गावामध्ये 10-15 जुनी बैल होती। आमचे मल्ल तुकाराम पैलवान यांची 2-3 बैल होती। त्यानंतर फायनलची पण बैल होती। आमचे पहिल्यापासून मांडवे गाव, पेडगाव, सातेवाडी या गावांना लगत असल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे
मांडव्यात मैदान होत होती आणि तशाच पद्धतीचं मैदान ह्याही वर्षी आपण घेत आहोत. बरं, आता आपण वळूयात मैदानाकडे. किती दिवसापासून ह्या मांडवे काय तडोळे रस्त्यालगत या मैदानाचं काम चालू आहे? किती दिवसापासून काम सुरू आहे दादा? साधारण 15 ते 20 दिवस झाले या मैदानाचं काम चालू आहे. अतिशय आम्ही पहिले आमचं मैदान गावाजवळ होत होतं वडू देवड रस्त्याला, पण वासरांना पळायसाठी ते जरा रान मातीचं असल्यामुळं ते आम्ही कटनाचं रान घेतलेलं आहे. जरा निवड वासर पळणार म्हणल्यावर मातीच्या रानात पळत नाही. बरं दादा, एकूण मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? रान अतिशय चांगला आहे. जरा उराडी आहे थोडी आणि वासरांना पळायला एक नंबर आहे. काय अडचण. एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? एकूण मैदानामध्ये 9 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती ठेवलं? साधारण 15 फूट आहे. बरं, पल्ला किती शेवताय? आदतचं मैदान आहे ते 750 फूट पल्ला ठेवलाय, पण वासर आहे त्याच्यामुळे आणि जरा रान ओराडीचं असल्यामुळे. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? साधारण 5 ते 7 गट एका टायमिंगला थांबू शकतात. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा? 700 ते 800 फूट भरपूर जागा आहे तिकडे. काय ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या मैदानाला दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? 50 ते 55% बॅरिकेड दोन्ही बाजूला असणार. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय? अजिबात नाही तसं काय. दादा, सुट्टीच्या एका बाजूला दक्षिणेच्या बाजूला पलीकडे मागच्या साईडला कोपऱ्यात एक विहीर आहे, रस्त्याला याच्या जाच्या वाटाला. तिथं कसं काय नियोजन करणार आहे? ती खूप लांब आहे आणि तिथं आम्ही ट्रॉयला वगैरे लावून सगळे सेफ्टीचं सगळं करणार आहे. त्याच बाजूला सुट्टीच्या एका साईडला मागच्या साईडला कोपऱ्यात उत्तरेच्या बाजूला डेव्हलपमेंट चालली रानाची, तिथं तर थोडस खड्डे आहेत, तर तिथे कसं काय नियोजन? सुद्धा ट्रॉयला लावून आम्ही ते सगळं नियोजन. बैलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळी योग्य ती काळजी 100% सगळी काळजी बैलांच्या दृष्टिकोनातून घेतली. ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या ठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित सर्व आमच्या गावात 2-3 डॉक्टर आहेत आणि सरकारी डॉक्टर सुद्धा येतो. अँब्युलन्सची व्यवस्था केली गेली सगळे 100%. त्याचबरोबर पिण्याचे पाण्याचे टँकर असणार, सगळे व्यवस्था होणार. त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हा, तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार? आपले आनंदराव बुवा जगदळे हे झेंडा पंच म्हणून. या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? त्या मैदानात समालोचन महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगाव आणि तसेच आमचे सातेवाडीचे मित्र गणेश तांबे या दोघांच्या वतीने या मैदानाचं समालोचन होणार आहे. लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलच्या द्वारे केलं जाईल? STC लाईव्ह द्वारे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. बरं, त्याचबरोबर दादा या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? सगळ्यात महत्वाचं तर आपली ऑनलाईन नाव नोंदणी चालू आहे आणि येत्या 3 तारखेला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ते 9 वाजेपर्यंत आपण ऑनलाईन नोंद घेणार आहे आणि त्यानंतर आपले लॉट निघणार आहेत. मैदानात कुणाचीही नोंद घेणार नाही आणि अतिशय पारदर्शक आणि सगळ्यात एक नंबरचं मैदान करण्याचा निर्णय आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे, बैलगाडी प्रेमींनी घेतलेला आहे. त्याच्यामुळं अजिबात काय अडचण नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी उपस्थित राहा. याच्याही पेक्षा पुढच्या वर्षीचं मैदान चांगलं होईल. आपला प्रतिसाद जर चांगला मिळाला तर आम्हाला सुद्धा का ग्रामस्थांना आणि कार्यकर्त्यांना ह्याच्यापेक्षाही चांगलं मैदान करण्याची पुढच्या वर्षी इच्छा आहे. दादा, ज्या पद्धतीने तुम्ही बॅनरवरती बक्षिसाची रचना जाहीर केली ती सगळी विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळणार का? हो. त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल? नाही. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? मी अमोल अंबासे, गाव मांडवे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. बरं दादा, काय सांगाल कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी 15 दिवस झाला आम्ही तयारी चालू आहे. हे मैदान आमचं जुनं मैदान आहे मांडवे गावचं, पण कालांतरामध्ये बंद झालं, म्हणजे कोरोना काळाच्या वरती बंदीच्या काळात. तर त्याच्यानंतर हेच आता नवीन पहिलं पर्व आहे. तर हे जे पहिली फाटी आमच्या गावात असायची, पण आज आदतचं मैदान असल्यामुळे काळ्या रानात आदत पळू शकत नाही, त्यामुळं असं आपण कटनाचं रान घेतो. दादा, फाटीमध्ये एक थोडासा बारीक टेमकट दगड आहे, त्याचं कसं काय नियोजन केलं? त्याचं नियोजन उद्या आज दुपारी ब्रेकर येणार आहे, ब्रेकरनं ते फोडून घेणार आहे आणि व्यवस्थित प्लेन फाट्या सगळ्या करणार आहे. बरं दादा, आता या मैदानाच्या नियमाटींकडे वळू. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनं होईल का सगळं? हा, सर्व नियमाटी बैलगाडी संघटनेच्या दृष्टीने सगळ्या होणार आहे. जे आपली आदतच्या बैलांच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमाट काय नियमावले त्या सगळ्या इथं लागू होतील ना? सगळ्या आणि ज्यांचा आदत बैल आहे त्यांनी पहिल्यांदा कुणाचा दात हालत असेल, कुणाच्या बैलाचं रक्त येत असेल दातातून, तो संघटनेला पहिल्यांदा इथं आणून दाखवायचा, कमिटीला आणून दाखवायचा की बाबा दात हालतोय, पळवायच्या आधी, आणि नंतर ते ग्राह्य धरले जाणार नाही. अगोदर काय असेल ते दाखवून काय असेल ते. दाताच्या संदर्भातलं ऑब्जेक्शनचं म्हणता येतं? हा, ऑब्जेक्शन. आणि लॉबी टचला कसं काय असणार आहे? लॉबी टच जे बैलगाडी संघटनेचे नियम आहेत त्यानुसार होते. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे
याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर एक बैलाचा पाय किंवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. हा बाद केली जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे आणि सर्व बैलगाडी मालकांना माझी एक विनंती आहे की ऑनलाईन नोंदणी लवकरात लवकर करावी, कारण 3 तारखेला आपण संध्याकाळी लॉट करणार आहोत आणि नंतर मैदानात नोंद घेतली जाणार नाही. हे मैदान ज्या दिवशी संपन्न होणार आहे म्हणजेच 4 एप्रिल रोजी, त्या दिवशी मैदान सकाळी सुरू झालं आणि लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर मैदान सुरू होण्याच्या अगोदर या मैदानाच्या नियम अटींचा सगळा पुकार दिला जाईल. पुकार इथं होईल, त्या नियमानुसारच मैदान होईल. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्कार. आज या ठिकाणी मांडवे तालुका खटाव जिल्हा सातारा हनुमान यात्रेनिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल या बैलगाडा मैदानाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या मैदानाचं रिपोर्टिंग करण्यासाठी खास आमचे यात्रा कमिटीच्या आणि बैलगाडा प्रेमी संघटनेच्या विनंतीला मान देऊन श्री तुषार धुमार मैदान रिपोर्टर या चॅनलचे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी तमाम मांडवेकर ग्रामस्थ तसेच हनुमान यात्रा कमिटी आणि बैलगाडा प्रेमी संघटना मांडवे यांच्या वतीनं धुमाळ सरांचे धन्यवाद देतो, आभार मानतो. धन्यवाद.